संत तुकारामांच्या काळातील गोष्ट. एकेकाळी देहू नावाच्या गावी संत तुकाराम महाराज राहत होते. तुकाराम महाराज हे संत असूनही अत्यंत साधे आणि विनम्र होते. ते समाजासाठी प्रेरणादायक भजन रचून लोकांना योग्य मार्ग दाखवत असत. परंतु त्यांना समाजात काही लोकांचा विरोधही सहन करावा लागत असे. तुकाराम महाराजांचा एक शत्रू होता, जो त्यांना सतत त्रास देत असे. तो त्यांचा उपहास करत असे, त्यांच्या भजनावर टीका करत असे. एकदा त्या व्यक्तीने तुकाराम महाराजांना अडवून म्हटले, तुझी भजनं काहीही अर्थपूर्ण नाहीत. त्यापेक्षा तू शेतात काम कर, तिथे तुला काहीतरी मिळेल. तुकाराम महाराज हसून उत्तर देत म्हणाले, माझ्या भजनांचा अर्थ समजायला आधी मन शुद्ध करावे लागेल. तुम्ही एकदा माझ्या भजनांवर मनापासून विचार करून पहा. पण तो शत्रू अजूनही संतापून म्हणाला, तुझ्या भजनांमुळे लोक माझ्यावर हसतात, म्हणून मी तुला शांत बसू देणार नाही. एक दिवस त्या शत्रूने तुकाराम महाराजांची लिहिलेली गाथा, भजन चोरून रेल आणि नदीत फेकून दिली. तुकाराम महाराजांना जेव्हा याची बातमी कळली, तेव्हा ते न दुखावता फक्त भगवान विठ्ठलाचा ध्यास घेत नदीकाठी बसले. त्यांनी प्रार्थना केली, हे विठ्ठला, माझ्या मनातील गाथा तुझ्या कृपेने पुन्हा साकार होऊ दे. त्यांच्या भक्तीच्या शक्तीमुळे काही दिवसांतच गाथा पुन्हा नदीतून सुरक्षितपणे वरती आली. हे पाहून त्या शत्रूला पश्चाताप झाला. तो तुकाराम महाराजांच्या पायावर होऊन माफी मागू लागला. तुकाराम महाराजांनी मोठ्या मनाने त्याला माफ केले आणि सांगितले, मनातील द्वेष सोडून भक्तीचा मार्ग धरला, तर जीवन कधीही सुंदर होईल. त्या दिवसापासून त्या शत्रूने संत तुकाराम महाराजांचे शिष्यत्व स्वीकारले आणि त्याच्यासाठीही जीवनाचा मार्ग बदलला. ही गोष्ट आपल्याला शिकवते की क्षमा, प्रेम आणि भक्तीच्या मार्गावर चालत राहणे जीवनाला अधिक उंचीवर नेते.